काही संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य व्यासपीठ। आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली। त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो। दिल्लीचा सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहे। आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली, जीवन मुश्किल केलं। निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीने, दादागिरीने केलं। बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं? या काय पियात सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा। अलीबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल, कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठे झाली? आमच्या केज तालुक्यामध्ये 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली आणि याचा शेवट कुठे झाला? आज मी आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला।
सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवशी जोडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जोडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्या. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शैलीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणार आहोत. आज सरकार आपलं म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की मी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे. तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यावर प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय. पण पकडलाय असं म्हणतात, पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे कोण आहे, त्याने स्वतः सरेंडर केलं कुठे, CID पुणे. आणि आता काल काय झालं गेलं, नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या, की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच की सरेंडर झाला की पकडला पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच ही पकडले तर कौतुक आहे. पण माझ्या पोलीस CID बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही, जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केली नाही, त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केला नाही. हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुल्या फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शनाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजूर अशी स्टोरी बनवतात, आमची अचानक भेट झाली. हा अरे नेमकं काय, तू आहे कोण, तुझी अचानक भेट व्हायला. आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले, असं असं काय काय तुम्ही रेडिओला बघता. आणि बजरंग सोरडे हे राजकारणाचे प्रवक्ते नाही, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला. पण तेही बोलले की बजरंग सोरेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज ABP माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल त्यांनी प्रश्न विचारले, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का. मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय, मग तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे. जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो काय मिळेल, ठीक आहे, गाडी तो माणूस देताय. आमचं म्हणणं काय, मग हा सर्वजण लाईव्ह आम्ही काय बोलतोय, आज द्यायचं काय असते बघा, धपाती कुठून कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय. पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य, तर आमच्या एका बांधवाचा फोन केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची. 25 दिवस 30 दिवस मारेकरी सापडत नाही, स्वतः सरेंडर होतात. आणि कोण म्हणता, तुम्ही म्हणता की हे माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढा दिवस हे काय करत होते. त्यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे कुणा कुणाला भेटले, कुणाकडे गेले, कुणी मदत केली, त्यांना सर्वांना सहआरोपी करा. मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय मी मोकोका लावला, ठीक आहे, तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोकोका लावा. CID तपास द्यावा म्हणले, कुणी CID कडे दिली
आणि तुम्ही SIT नेमणार मला. SIT नेमली तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय, पण SIT मध्ये जे लोक तुम्ही घेतले ते लोक कोण आहेत? पोलीसचे जे अधिकारी आहेत, या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसले, ज्या खुर्चीवर बसले, त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे. बसवलंय आणि याच्या बरोबरचे फोटो आज बरेच नेते मंडळी ट्विट केले, आज बऱ्याच माध्यमांनी दाखवत. मी सुद्धा सकाळी एक फोटो दाखवला. हे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत? तर फोटो कुठला माहित आहे? विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाला दिलाय आय कार्ड आहे, आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो SIT ठेवलाय. आदरणीय अण्णा, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला. म्हणले ती बदलायला मला पुन्हा अगदी केली. आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली, सरकारी वकील उभारणं कोर्टात काय धसेल आहे? देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केस मधलेच आहेत. माझ्या होम पिनचं हे नाव आहे संतोष अण्णा देशमुख. हे मी ज्या जिल्हा परिषद सरकारचं नेतृत्व केलं, तिथून मी निवडून आलो 17ला, त्या जिल्हा परिषद गटात हे माझं गाव आहे, हे माझं घर आहे, हे माझं कुटुंब आहे. त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं. तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो. मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार म्हणजे घाबरतात का? आता ही काय करतात रात्री भरोसा नाही. आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण यांची दादागिरी, यांची गुंडगिरी, यांची दडपशाही. ही जर आज लोकांना वाटतंय अण्णा, आज लोकांना वाटतं की उद्या ही बाई आलं तर काय, अशी भीती वाटते. किती अधिकाऱ्यांचं जे बगरुरी आहे. अधिकारी काल एक म्हणलाय, मी जर फेक घेतली तर खासदाराची चटी राहणार नाही. तर माझं म्हणणं असं आहे, माझ्या बाप अधिकाऱ्यांना द्या. महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला, आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू. पण तू जर एकदा प्रेस घे, माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर काय करतोस ते कळत तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार, एकदा घे प्रेस. माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे घ्यायला काढून एक उघडे कर, माझं काय काय उघडे कर. पण तुझं तर कायच राहायचं नाही. तुला काय झालं? अँटी करप्शनला पकडलं, अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉफिक नळूरचं ट्रॉफिक लगेच 2 महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग. तुला कशी दिली? तू कुणाबरोबर मेहरबान आहे? तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो? त्याचं उत्तर येणाऱ्या 2 दिवसात कळेल की त्याला म्हणलाय काय काय करत ते त्याला मिळेल. जाऊ दे, तो विषय सोडायचा, मला त्या विषयावर जायचं नाही. आपला मूळ उद्देश काय आहे? तर संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवॉर संपले पाहिजे. हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदय, मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही. सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे, त्यांना सामायिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा द्या. आता नन दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली. निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, आर पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा, चौकशीला सामोरे गेले. अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या बाहेर आला पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका, उगाच बोलत नाही. मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं संबंध? तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे. निर्लज्जपणा. अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया. आणि या संतोष अण्णा देशमुख आणि कुठे राजकारण करतोय? हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं छत्र, कधीचं छत्र डोक्यावरून गेलंय. आणि तुम्ही सांगतो तर भेट तरी दिली नाही. एवढी तरी तुमचे संविधानता पाहिजे. तुम्ही 2 मंत्री मिळाला
आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाही. ही आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी जे घेतलंय कोणी त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची. पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये, त्या प्रकाराची गांभीर्यता नाहीये. म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संतांच्या भूमीमध्ये ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली. आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते. पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे. ते जरा तपासा आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं, सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि या पुण्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक 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 आरोपी पकडाल. आता मला वाटतं उद्या एखादा पकडलं बघा, उद्या नक्की एखादा आरोपी पकडून राहिलेला. पण एवढ्या एका दोन आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाही. आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका. आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी माझं वाणीला पूर्ण विराम देतो. ओके, पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, सर्वजण उठून उभा राहा आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली.